नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नफा आणि तोटा हा जो काही भाग आहे या भागावरून पेपरमध्ये आलेले प्रश्न जे काही आहेत त्याच्याशी चर्चा करणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षा करता उपयुक्त असणारा हा भाग आपण इथे आज घेत आहोत, हे लक्षात असू द्या। 50 मार्काची PDF आहे, 50 क्वेश्चन यामध्ये आहे। नफा तोटा हा भाग पोलीस भरती, सरळ सेवा तसेच सर्व स्पर्धा परीक्षा जी काही आहे, सेट नेट असतील, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, शिक्षक भरती असेल, येणाऱ्या टेट एक्झाम मध्ये असतील, या सर्व एक्झाम मध्ये जे काही येणारे प्रश्न आहेत या लेवलचा विचार करून आपण फक्त नफा आणि तोटा या भागावरून हे प्रश्न इथे घेतलेले आहेत। एक एक प्रश्न आपण तिथे सोडवायचा प्रयत्न करू। पहिला प्रश्न काय आहे ते लक्षात घ्या। 2070 रुपयास विकल्याने 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? आता बेसिकली शेकडा नफा कशावरती काढायचा असतो हे माहिती असलं पाहिजे। शेकडा नफा जो काही आहे विद्यार्थ्यांनो, हा नफा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो, खरेदी किमतीवर। आता काही विद्यार्थी काय करतील, या 2070 वर 270 नफा काढण्याचा प्रयत्न करतील आणि 10% काहीतरी बरोबर करण्याचा प्रयत्न करतील। असं करू नका। हा प्रश्न जालना पोलीस भरती 2022-23 मध्ये विचारलेला प्रश्न पण आहे। शेकडा नफा काढत असताना सूत्र लक्षात लिहून घ्या। शेकडा नफा बरोबर नफा छेदामध्ये खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100 असं सूत्र आहे आपलं। या सूत्राचा वापर करू आणि त्याला सॉल्व करून घेऊ। बघा, आपल्याला 2070 रुपयाला विकले, ही विक्री किंमत आहे 2070 रुपये। 2070 रुपये विक्री किंमत आहे, याच्यामुळे 270 रुपये नफा झालेला आहे। 270 रुपये काय नफा? ह्या 2070 मध्ये 200 रुपये नफा आहे, म्हणजे खरेदी किंमत किती असेल, तर खरेदी किंमत आपण काढून घेऊ। ह्या विक्री किमतीमधून जर 270 रुपये नफा वजा केला तर खाली उरलेली जी आहे 1800 रुपये ही तुमची खरेदी किंमत आहे, लक्षात घ्या। आणि याच्यावर शेकडा नफा काढता येईल आपल्याला, म्हणून खरेदी किमतीवरच शेकडा नफा काढायचा असतो। खरेदी किंमत आहे 1800 रुपये, त्याच्यावरती नफा झाला 270 रुपये। 270 रुपये गुणाकारामध्ये 100, याला आपण सोडून घेऊ। 0 ने 0 काटला आणि 0 ने 0 काटला, 9 न भाग जाईल, 9 त्रिक 27 म्हणजे 30 आणि 9 दोन्ही 18, 30 भागिले 2 म्हणजेच 15% काय झालेलं आहे तुम्हाला शेकडा नफा झालेला आहे। पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर होतं। या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर करून घ्या। ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या। समजला असेल व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या। पुढचा प्रश्न जो आहे तो आपण बघून घेऊ। पुढचा प्रश्न जवळपास टोटल 50 प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत। ते टोटल 50 ला 50 प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण आपल्याला इथे घ्यायचं आहे। हा दुसरा प्रश्न आहे, आजच्या भागामधला दुसरा प्रश्न आपण घेत आहोत। थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, परंतु पूर्ण व्हिडिओ पहा। सगळे प्रश्न जे आहेत हे सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहे, सगळे प्रकार यामधले कव्हर करणार आहे। एका व्यापाऱ्याने एक पेन 75 रुपयास खरेदी केला व 105 रुपयात विकला, तर किती टक्के नफा झाला? अगोदर नफा काढावा लागेल आपल्याला। नफा बरोबर काय, तर विक्री किंमत 105 मायनस खरेदी किंमत किती 75। ठीक आहे, 5 मधून 5 गेले 0, 10 मधून 3 गेले तर 7 गेले तर 3, याचा अर्थ 30 रुपये तुम्हाला काय झालेला आहे नफा। मग 30 रुपये नफा झाला असेल तर शेकडा नफा काढत असताना नफा छेदामध्ये खरेदी किंमत 75 गुणाकारामध्ये 100। 25 चा पाडापाठ असेल तर 25 न भाग जातो, 25 चौक 100, 25 त्रिक 75, 25 न भाग तोडले आपण, 30 गुणिले 4 भागाकारामध्ये 3, 3 न 3 कटला। ठीक आहे, म्हणजेच 40% काय होतो तुम्हाला त्याच्यामध्ये नफा होतो, जो पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहायला तुम्हाला मिळतो। या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, 40%। अगोदर नफा काढायचा होता,
खरेदी किंमत लिहायची होती, गुणाकारामध्ये काय घ्यायचं तुम्हाला 100. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण. सगळे जे काही प्रश्न आहेत सगळे प्रकार यामधून आपण कव्हर केलेले आहेत, त्यामुळं प्रत्येक प्रश्न समजून घ्या, प्रत्येक प्रकार इथे समजून घ्यायचा आहे. 720 रुपयास विकल्यामुळे 20% नफा झाला, तर टेबलची खरेदी किंमत किती असं तुम्हाला म्हटलंय. 100 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर 120 रुपयाला विकली. लक्षात घ्या, ही खरेदी किंमत आहे, ही खरेदी किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे. आपल्याला त्यांनी सांगितले 720 रुपयाला टेबल विकला, विक्री किंमतीच्या खाली टाकून द्या, त्यावेळेस खरेदी किंमत किती असेल तिची x. याला सॉल्व्ह करून घेऊ. सोडत असताना तिरकस गुणाकार महत्वाचा आहे. 100 गुणिले किती 720, भागाकारामध्ये जर घेतला तर किती येतो 120. 0 ने 0 कटला, 12 सकून 72, 6 गुणिले 100 म्हणजे 600 रुपये. तर पर्याय क्रमांक जो 3 आहे तो पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न समजून घ्या. प्रत्येक प्रश्न तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला सोडून पण घेणार आहे, ते लक्षात घ्या. दर्जेदार प्रश्न आहेत सगळे. प्रश्न जे आहे कुठे ना कुठेतरी आलेलेच प्रश्न आपण घेतलेले आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न समजून घ्या. बघा, 60,000 रुपयाला खरेदी केलेली कार 45,000 रुपयास विकली तर शेकडा तोटा किती झाला. शेकडा तोटा सूत्र आहे त्याचं, शेकडा तोटा बरोबर तोटा छेदामध्ये खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100. मग तोटा झाला आपल्याला 15,000 रुपये. बर, खरेदी किंमत किती तिची 60,000 रुपये, गुणाकारामध्ये 100. 3 0 3 0 कॅन्सल होईल, 15 1 15, 15 चौक 60 होईल. 100 भागिले 4, 4 ने 100 ला भाग दिलात किती 25 चौक 100, म्हणजे 25% त्याचं उत्तर आहे. जे पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. शेकडा तोटा काढत असताना शेकडा तोट्याचं सूत्र आहे आपल्याकडे. शेकडा तोटा बरोबर तोटा छेदामध्ये खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100. नेहमी लक्षात ठेवा, खरेदी किमतीवरच शेकडा नफा शेकडा तोटा काढला जातो आणि त्याच्यावरच तुम्हाला काढायचा आहे. पुढचा प्रश्न, एका पुस्तकाची छापील किंमत 100 रुपये आहे. दुकानदाराने 5 पुस्तके शेकडा 12% सूट देऊन विकली, तर याने एकूण किती सूट मिळाली. 100 रुपये छापील किंमत आहे, 5 पुस्तकं. मग 5 पुस्तक म्हणजे 500 रुपयाची पुस्तके, 500 रुपये किंमत कुणाची पुस्तकाची. म्हणजेच 500 रुपयावरच सूट घेऊन टाकू आपण. आता किती टक्के 12%, कारण प्रत्येकावर सूट सारखी आहे, म्हणजे 12 पंचे 60, तर टोटल 60 रुपये सूट मिळाली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर होतं. 5चं उत्तर करून घ्या 1. थोडा स्पीड वाढवते कारण आपले सगळे प्रश्न त्यामध्ये कव्हर झाले पाहिजेत, सगळे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना समोर असणारे जे काही प्रश्न आहेत हे पाहायचे, ज्याच्यामध्ये थोडासा लेवल थोडासा आपल्याला वाढलेला आहे. खरेदी किंमत नफ्याच्या 3 पटे. खरेदी किंमत इथं नाव टाकून द्या, इथं नाव टाका नफा. खरेदी किंमत नफ्याच्या 3 पटे, तर शेकडा नफा किती. आता शेकडा नफा काढत असताना काय सूत्र आहे आपल्याकडे, नफा छेदात खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100. सिंपल होतं ते, लक्षामध्ये आलेल्याच किमती तिथं मांडायच्या होत्या आणि सॉल्व्ह करायचं होतं. 3 न भाग दिलात किती जाईल तो 33.33% असं त्याचं पर्याय उत्तर होतं. पर्याय क्रमांक 4. कारण 3 पट म्हणले खरेदी किंमत नफ्याच्या, म्हणून खरेदी किंमत 3 तर नफा आपण 1 घेतला. शेकडा नफा शेकडा तोटा नेहमी खरेदी किंमतीवर काढतात, म्हणून खरेदी किंमत खाली नफावरती गुणाकारामध्ये 100.
अशा पद्धतीने सोडायचा होता तो प्रश्न. पुढचा प्रश्न. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. याची जी काही पीडीएफ आहे ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती टाकली जाईल. याच्यामध्ये 50 प्रश्न आहेत, 2च पानामध्ये सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. याची पीडीएफ टाकली जाईल जेणेकरून झेरॉक्स करून तुम्हाला सोडता येईल. 25 सायकलची खरेदी किंमत 20 सायकलच्या विक्री किमती एवढी आहे. 25 सायकल खरेदी करायला आणि 20च विकायला आहे. मग 20 सायकलवरती किती सायकलचा नफा झाला त्याला? 20 सायकलवरती 5 सायकलचा नफा झाला. बघा 20 सायकल विकायला लागलाय आणि 25 खरेदी करायला आहे, म्हणजे 20 विकल्यावरती किती सायकलचा नफा आहे? 5. त्याने जर 100 सायकल आणले असते तर कितीचा नफा झाला असता? x. 100 गुणिले 5 भागाकारामध्ये 20. 20 पंचे 100, 5 गुणिले 5 म्हणजेच किती? 25% शेकडा नफा झाला होता त्याला तिथं. 25% पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. वस्तूवर असणारा शेकडा नफा कसा काढायचा हा भाग यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. पुढचा प्रश्न 8 नंबरचा प्रश्न आपण बघतो इथं. अजून 42 प्रश्न खाली आहेत. सगळे प्रश्न समजून घ्या. सगळे प्रकार, सगळे प्रश्न आपण त्यामधून घेणार आहोत. ठीक आहे, बघूया. एका वस्तूची किंमत 4000 रुपये असून त्यावर अनुक्रमे 20% आणि 30% सूट दिली तर ती वस्तू किती रुपयाला मिळेल? आता 4000 वरती बघा, सुरुवातीला 20% सूट दिली म्हणजे 80 रुपयाला मिळाली वस्तू, गुणिले त्याच्यावरती पुन्हा 30% सूट दिली म्हणजेच किती रुपयाला मिळाली वस्तू? 70 रुपयाला मिळाली. भागाकारात किती? 100. 2 0 कॅन्सल होईल. हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल होईल. 40 गुणिले 8 7 किती? 56. गुणाकार करून घ्या. 6 चोक 24 ला 4 हातचे किती आले? 2. 4 पंचे 20 आणि 2 किती? 22. म्हणजेच 2240 रुपयाला ती वस्तू काय होते? मिळते, असा त्याचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर. सिंपल. पुढं प्रश्न आहेत. सगळे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करून घेऊ. प्रत्येक प्रश्न समजून घ्या, कारण त्यामध्ये तुम्हाला जे काही कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट सुद्धा आपण क्लिअर करत आहोत. त्यातला पुढचा प्रश्न. एक सायकल 1960 रुपयाला विकत घेऊन 1862 रुपयाला विकली तर किती टक्के नुकसान झालं? 1960 रुपयाला घेतली वजा 1862 रुपयाला विकली. 0तून 2 जात नाही, हातसगीनीकडे राहिले 5. 10 10तून 2 गेला तर 8. 5 मधून 6 जात नाही, हातसगीनीकडे राहिले 8. 15 15तून 6 गेला तर 9. 98 रुपयाचं नुकसान झालं. आपल्याला शेकडा नुकसान काढायचंय. शेकडा नुकसान काढायचं असेल तर नुकसान म्हणजेच तोटा, छेदामध्ये खरेदी किंमत, गुणाकारामध्ये किती? 100. पाडेपाठ असतील, संख्या लक्षात येतील तर 98 1 98 98 दोन्हीच किती? 196. म्हणजेच 100 छेदामध्ये किती? 20. 20 पंचे 100. 5% नुकसान झालेले. पर्याय क्रमांक 1 9चं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर होतं. पर्याय क्रमांक 1. अगोदर तोटा काढायचा होता आणि त्याच्यानंतर तो प्रश्न सोडवायचा होता. अलग लक्षामध्ये. अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत. बरेच विद्यार्थी हे प्रश्न सोडत असताना कन्फ्यूज झाले असतील. 50 मिनिटांमध्ये प्रश्न व्हायला पाहिजे होते. आपण सगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहोत. 10वा प्रश्न चालू आहे माझा. टोटल वेळ आहे 13 मिनिटाचा. 50 मिनिटांमध्ये आपण 50 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. होतील. अप्रामाणिकपणे एक दुकानदार अप्रामाणिकपणे दुकानदाराची खरेदी किमतीत गहू विकत घेत असल्याचा दावा करत होता, परंतु किलोऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता. 1 किलो सांगितलं पण दिलं त्याने 950 ग्रॅम. ही विक्री आहे आणि ही खरेदी आहे. लक्षात घ्या. म्हणजे 950 ग्रॅम विकलं तेव्हा त्याचा नफा झाला किती ग्रॅमचा? 50 ग्रॅमचा. मग त्यांनी 100 ग्रॅम दिलं असतं तर किती ग्रॅमचा फायदा झाला असता? x. बस एवढं सोडवायचंय तुम्हाला, बाकी काहीच नाही. 50 गुणिले 100 भागाकारात किती? 950. 0 ने 0 काटला आणि यांनी भाग दिला तर किती? 19. 100 छेदामध्ये 19. 5 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर असायला पाहिजे. तर मग 5 न भाग देऊन टाकू आपण इकडं. 19 5 95 राहिले 5.
5 ला भाग जात नाही, पॉईंट देऊन 0. ठीक आहे, 19 दोन्ही 38, 19 दोन्ही 38, राहिले किती 12, 0, 19 6 114. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 5.26 असं पर्याय उत्तर काय होतं, त्यातलं बरोबर उत्तर होतं. सोप्या पद्धतीची प्रश्न आहे, सगळी प्रश्न समजून घ्या. प्रश्न सोडत असताना काही नाही समजलं तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे वरती, त्याच्यावरती संपर्क करा. प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषण नाही समजलं तर पुन्हा पाठवलं जाईल तुम्हाला. सोप्या पद्धतीची प्रश्न आहेत, मी थोडासा स्पीड वाढवतो. अजून थोडेसे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहे. 2520 रुपयात कपाट विकून 20% नफा कमवतो. विक्री किमतीवर 20% नफा आहे, विक्री किमतीवर काढता येणार नाही. आपल्याला 100 वरून सोडवावं लागेल. 100ची वस्तू घेतली, किती रुपयाला विकली, 120 रुपयाला विकली. विकलेली वस्तू केवढ्याची आहे, 2520 रुपयाची. म्हणजे खरेदी केवढ्याला केली त्यानं, X रुपयाला. 100 गुणिले किती 2520, भागाकारात किती 120. 0 ने 0 कटला, 12 ने भाग जाईल, 12 दोन्ही 24, 1 उरला, 12 1 12. म्हणजेच 21 वरती 2 0, 2100 रुपये खरेदी किंमत आहे वस्तूची. पर्याय क्रमांक कुठे दिसतो तुम्हाला, 3. हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ समजून घ्या. पूर्ण प्रश्न नफा आणि तोट्यावर आहेत. सगळा भाग बघून घ्या. सर्व स्पर्धा परीक्षा करता उपयुक्त आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ही PDF सोडवायची त्याने 9405 82 87 42 या क्रमांकावरती संपर्क करा आणि ही PDF मिळवा. ही PDF तुम्हाला दिली जाईल सोडवण्यासाठी. ठीक आहे, ज्यामध्ये 2च पानं असतील. हे 50 पानाची PDF आहे, ही तुमच्या काही कामाची नाही. पुढचा प्रश्न त्यापेक्षा सोपा प्रश्न आहे. एक एक प्रश्न समजून घ्या. एका टेबलची छापील किंमत 7500 रुपये. छापील किमतीवर 20% सूट दिली तर ग्राहकास किती रुपयास मिळेल असं म्हणले ते. 12% सूट दिली. 12% सूट दिली म्हणजेच वस्तू मिळाली त्याला किती रुपयाला, 88 रुपयाला. छेदामध्ये 100. ठीक आहे, 2 0 2 0 कॅन्सल होईल. गुणाकार करून टाकू, 2 0 2 0 कॅन्सल होईल. 75 गुणिले किती 88. 8 45 ला 0 हातचाले 4, 8 7 56 4 किती 60. 0 0 6. सूट मिळाली म्हणजे वस्तूची किंमत कमी व्हायला पाहिजे. झाली का कमी, 6600 रुपयाला वस्तू मिळायला पाहिजे होती आपल्याला ती. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतो तुम्हाला. पर्याय क्रमांक 4 6600 रुपये. कारण 100ची वस्तू 88 रुपयालाच तुम्हाला मिळालेली असं त्याचा अर्थ आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊन टाकू आपण. काही काही सोपे प्रश्न आहेत तर ते थोडेसे लवकर होतील, हे समजून घ्या. नाही समजलं तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करा सोडवण्याचा. 400 रुपयाला विकली असता 20% तोटा होतो. जर ती वस्तू 10% नफ्याने विकायची असेल तर किती रुपयाला विकावी. 400 रुपयाला विकली असता काय झाला, 20% तोटा झाला. 20% तोटा झाला म्हणजेच 80 रुपयाला विकली त्याने. त्याला वस्तू किती रुपयाला विकायची, 10% म्हणजेच किती 110 रुपयाला. 0 ने 0 कटला, 8 45 म्हणजेच 50 गुणिले किती 11 0 0, 11 5 55. कुठला 0 उरलाय, हा एक 0 उरला. ठीक आहे, आपल्याला इथे बघा 400 रुपयाला विकली असता 20% तोटा होतो म्हणजे 80 रुपयाला ती वस्तू गेलेली आहे. बर, 0 ने 0 कटला, 8 45, हा 0 कटलेला आहे सगळा. 11 5 55 या फक्त वरती 0 लिहून टाका. 550 रुपये वस्तूची किंमत यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 1 ही त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सोपे प्रश्न आहेत, समजून घ्या. सोडत असताना प्रत्येक प्रश्न वेळ लावून सोडवा. सगळे प्रकार आपण इथे कंप्लीट करणार आहेत. सगळे प्रकार आहेत त्यामध्ये. नफा तोट्यामध्ये असणारा प्रत्येक प्रकार आपण तिथे घेतलेला आहे. सविस्तरपणे बघा. एक टेबल 4700 रुपयाला विकला. टेबलची दर्शनी किंमत 5900 रुपये आहे. तर किती टक्के सूट मिळाली. 5900 रुपयामधून 4700 रुपये वजा करा. उरलेली आपल्याला आहे ती म्हणजे सूट येते. मग किती सूट मिळाली ते काढून घेऊ आधी. 0 ला 0, 0 ला 0, 2 आणि इकडं 1
म्हणजे 1200 रुपये सूट मिळाली तुम्हाला. आता सूट ही नेहमी कशावर असते? छापील किमतीवरती म्हणजे दर्शनी किमतीवरती असते. 1200 वरती लिहून टाका. दर्शनी किंमत किती आहे? 59,00 गुणाकारात किती आहे निकडं? 100. 20202020 काय होईल? कॅन्सल. मग 1200 ला एक इथं 60 जर असता तर 12 1 12 12 5 60. ठीक आहे, 20% समथिंग असं उत्तर यायला पाहिजे होतं. आपली सूट बरोबर आहे का बघा. आपल्याला विकलाय तो 4700 रुपयाला, कारण त्याच्याशिवाय आपल्याला उत्तर काढता येणार नाही. कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, कारण गुणाकार भागाकार करत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ला 59 जर समथिंग भाग दिला तर काय होईल बघा. 59 1 59च चाललाय तो, बरोबर आहे. 59 म्हणजेच 59 गुणिले 2 9 5 14 2 1 3 5900 रुपये दर्शनी किंमत. कुठेतरी त्यामध्ये आपल्याकडून मिस्टेक झालेली आहे, त्याच्याशिवाय अशी संख्या इथे येणार नाही. नाहीतर मग तुम्हाला त्याला भाग द्यावा लागेल. त्याला भाग द्या आणि तो प्रश्न सोडून घेता येईल. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 15 नंबरचा प्रश्न. एक वस्तू त्यांनी काय केली बघा तुम्हाला. एक वस्तू 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर 20% तोटा झाला तर साडी किती रुपयास विकली? साडीची विक्री किंमत काढायची. विकल्यानंतर 20% तोटा झाला तर साडी किती रुपयास विकलेली असावी? तर ती साडी किती रुपयास विकलेली असावी? हा, घेतलेली आहे 1280 रुपयाला. 1280 रुपयाला घेतली आणि 20% तोट्यात विकली. 20% तोट्यात विकली याचा अर्थ 1200 रुपयाची जी साडी आहे, 100 रुपयाची जी साडी आहे ती विकताना विकली 80 रुपयाला. तर 1280 रुपयाची साडी किती रुपयाला विकन? एक्स. 80 गुणिले किती? 1280 भागिले 100. 2020 काय होईल? कॅन्सल. 8 8 64 ला 4 हातचे किती आले? 6. 8 दुनी 16 आणि 6 किती? 22. 2 हातचे आले 2. 8 आणि 2 10. 1024 रुपयाला ती साडी विकली जाईल. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर असेल. चेक करून घ्या. याचं जे काही उत्तर आहे आपलं किती आलं होतं ते लक्षात घ्या. इथे जाऊ आपण. याचं उत्तर घ्यायचंय तुम्हाला 5900 वजा किती करायचं होतं? 4700 रुपये. म्हणजेच तुमची 1200 रुपये काय आली असती? सूट. मग 1200 रुपये सूट आहे तर 1200 रुपये सूट कशावरती आहे तुमची? 5900 रुपयावरती गुणिले 100. 2020 काय होईल? कॅन्सल. 59 देऊ आपण. 60 पकडायला होते. 59 जरी असते 120 झाला असता. म्हणजे समथिंग तो 20.33% जवळपास आहे. 25% होणार नाही, 16% होणार नाही, 25% जास्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे 20.33 हा त्याचा पर्याय उत्तर तुम्हाला बरोबर करायचं होतं. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आपला तो कंटिन्यू करू आपण. 16 नंबरचा प्रश्न चालू होता आपला. 16 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण घेऊ. 16 आणि 17 दोन प्रश्न आहेत एकाच याच्यावरती, दोन्ही घेऊन जाऊ. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 200 किलो सफरचंद विकत घेतले आणि सफरचंद 15 रुपये प्रति किलो प्रमाणे पुढे विकले तर शेकडा नफा किती झाला? आता 200 किलो घेतले तर सोडून द्या. किती रुपयाने घेतले? 10 रुपयाने. विकले किती? 15 रुपयाने. मग 10 रुपयावरती त्याला 5 रुपयाचा नफा झाला. शेकडा नफा काढायचा असेल तर गुणिले 100. 5 1 5 5 2 10. 5 1 5 5 2 10. एक चला रे 50% शेकडा नफा झालेला आहे त्याला. त्यामध्ये आपल्याला फक्त प्रति किलो जे घेतलेले आहेत ते महत्वाचे आहे. 10 रुपये प्रति किलो घेतले आणि 15 रुपये प्रति किलो विकले याचा अर्थ 5 रुपयाचा त्याला त्याच्यामध्ये काय झालेला आहे? नफा झालेला आहे.
अशा पद्धतीने सोडायचं होतं. 1200 रुपयाला विकत घेतले आणि 1500 रुपयाला विकले तर किती रुपयाचा फायदा झाला, किती टक्के फायदा झाला? 12,000ला घेतली आणि 15,000ला विकली म्हणजे 3,000 रुपयाचा नफा झाला. सरळ सरळ दिसते आपल्याला तिथं. किती वरती? 12,000वरती. शेकडा नफा काढायचा आहे म्हणजे गुणिले 100. 3 एक 3, 3 चोक 12. 100 भागिले 4 म्हणजेच किती? 25% घ्या. 25% उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 25%. त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ 18 नंबरचा. एक खुर्ची 184 रुपयात विकली आणि 15% नफा झाला आणि पुन्हा 20% नफ्याने विकायची. 184 रुपयाला विकल्याने म्हणजे नफा झाला 15% म्हणजे 115 होईल. तो गुणिले 20% नफा पाहिजे म्हणून 120 रुपयाने विकावं लागल. 23च्या पड्यातल्या संख्या असतील त्या 23 गुणिले 8. 23 8 8 24 म्हणजे 23 8चा भाग जाईल आणि 23 5चा भाग जाईल इथं. ठीक आहे, याला भाग देऊन टाका इकडं 8. याला भाग दिला कितीचा जाईल? 24चा. ठीक आहे, मग 24चा जर भाग गेला तर आपल्याला काय येईल? 24 इकडं. 8 चोक 32ला 2 हातचे किती आले? 3. 8 2 16 आणि 3 किती? 19. 192 रुपयाला विकावं लागेल रे ती वस्तू. 192 रुपयाला. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर येईल त्यातलं. नाशिक शहर पोलीस 2023-24 ला आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. आठ टक्के नफा घेतलाय. 8% काय घेतलाय? नफा. आणि 4,860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणली ते? 8% नफा घेतला म्हणजे 100ची वस्तू विकली 108 रुपयाला. 4,860 रुपयाला विकली. 4,860 रुपयाला विकली म्हणजेच खरेदी किती रुपयाला केली? X असे येईल ते. 4,860 गुणाकारात 100 भागाकारात किती येईल? 108. याला भाग द्यायचा आहे तुम्हाला. ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या त्या संख्येने तुम्ही त्याला भाग देऊ शकता. आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करायचं असल्या कारणानं आपण जातोय. याला जर भाग तोडला तर हा 45चा भाग जाईल. ठीक आहे, 5 8 4 कट करत बसा, उत्तर निघून जाईल तुम्हाला. 45 गुणिले 100 बरोबर 4,500 रुपये तुमचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं. 9 टेबलाच्या किमतीत 25 खुर्च्या येतात. एका टेबलची किंमत 1,350 रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 9 टेबलच्या किमतीत 25 खुर्च्या लागल्यात म्हणजे 9 टेबल बरोबर 25 खुर्च्या आहे. वरती घेतो मी हा क्वेश्चन. सोडवायला स्पेस लागेल आपल्याला. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या काय आहे तर. प्रश्न काही अवघड नाही, समजला नाही आपल्याला. 9 टेबलच्या किमतीत 25 खुर्च्या येतात. एका टेबलाची किंमत किती आहे? 1,350. एक टेबल बरोबर 1,350 रुपये आहे. बर, आता 9 टेबल किमतीत 25 खुर्च्या आहेत म्हणजे 9 टेबल बरोबर 25 चेअर येतात. त्या 25 चेअर. मग एका टेबलची किंमत एवढी आहे तर 9ची किती असेल रे? मग 9 टेबल बरोबर 1,350 गुणिले 9. आता आपल्याला एका चेअरची किंमत काढायची. एक चेअर म्हणजे 1,350 गुणिले 9 25 येतात म्हणून भागिले काय येईल रे इथं? 25. कारण ही 9 टेबलची किंमत आहे. भागिले 25 केला तर एका चेअरची किंमत मिळेल. 5 न भाग देऊन टाका, सिंपल. नाहीतर 25 न भाग द्या. 25 न जर भाग दिला तर 25 5 125 होतात. राहिले खाली किती? 10 आणि 25 चोक 100 होतो. ठीक आहे, 54 गुणिले 9. 9 चोक 36 ला 6. आजचे किती आले? 3. 9 5 45 आणि 3 किती? 48. चला 486 उत्तर यायला पाहिजे होतं. व्यवस्थितपणे प्रश्न समजून घ्या. एक टेबल बरोबर एवढा, 9 टेबल बरोबर 25 चेअर. मग हा 9 जो आहे हा एका टेबलच्या गुणाकारात नेला म्हणजे 9 टेबलची किंमत आली. 9 ला 25 न भाग दिला याचा अर्थ एका चेअरची किंमत आली 486 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर
बरोबर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. व्हिडिओ मोठा होईल, सर्व व्हिडिओ पहा. असंही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत, दर्जेदार प्रश्न आहेत या माध्यमातून घेतलेले. तुम्ही पाहू शकता सर्व प्रश्न जे काय आहेत 2023-24 पोलीस भरती MPSC सरळ सेवेच्या दृष्टीने घेतलेले प्रश्न आहेत. शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 7 किलो शेंगदाण्याची किंमत बघा, 7 किलो घेतले तर 378 रुपये लागतात. तर 1 टन म्हणजे 10 क्विंटल, 10 क्विंटल म्हणजेच किती, 1000 किलो घेतले तर किती रुपये लागतील, x. आता एका किलोची किंमत काढून घेऊ. ठीक आहे, म्हणजेच 378 भागिले 7, 7 पाचा 35 राहिले 2, 7 चोक 28. ही एका केजीची आहे. आपल्याला किती केजी घ्यायचे, 1000 केजी घ्यायचे, म्हणून 1000 गुणिले किती 54, म्हणजे 54,000 रुपये तुम्हाला लागतील शेंगदाणे खरेदी करण्यासाठी. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 जो दिसतो तो पर्याय 1 त्यातला बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. समजून घ्या, दर्जेदार प्रश्न आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न हा आपला सोडणं झाला पाहिजे. आलेल्या भरतीतलेच प्रश्न आहेत ते, कुठे ना कुठेतरी आलेला प्रश्न आपण घेतलाय. हा पुढचा प्रश्न पाहिला तर पालघर पोलीस भरती 2023-24 मध्ये आलेला प्रश्न. ठीक आहे, दूरदर्शन संचावर 11% सूट देतो, ग्राहकास 22,250 ला मिळतो, तर दूरदर्शन संचाची छापील किंमत किती. 11% सूट देतो म्हणजे 100ची वस्तू केवढ्याला भेटली, त्याच्याकडं 89 रुपयाला भेटली. आपल्याला 22,250 रुपयाला तो भेटलाय, म्हणजेच खरेदी किती रुपयाला केला त्यानं, x. खरेदी किंमत सांगितली आपल्याला 100 गुणिले 22,250 भागाकारात 89. आपल्याला भाग तोडणं महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला तो भाग तोडता येणार नाही. याने जर याला भाग दिला 89च्या पाड्याने तर तो भाग जाईल 25चा. ठीक आहे, 250चा, हा 0 दशाला तसा, आणि 89 गुणिले 25 केला तर 2225 येतो. म्हणजेच याला जर सॉल्व्ह केलं तर ते उत्तर येईल तुमचं 25,000 रुपये. पर्याय क्रमांक 3 जो दिसतो हा त्यातला पर्याय उत्तर बरोबर आहे. असं नाही समजलं तर विद्यार्थ्यांनो याचेच 11% काढा आणि तेवढे येतात का चेक करून घ्या वजा केल्याच्या नंतर, म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. नाही समजलं तर काय करता येईल आपल्याला, 25,000 जो दिलेला आहे 25,000 त्याचेच आपण काय करणार आहे, तर 89% काढणार आहे, बस काहीच नाही. ठीक आहे, 25 गुणिले 9, 25 9 किती होतात, 225 होतात. हातचे आली 22, 25 8 किती 200, 200 आणि 22, 222. वरचा 0 दशाला तसा आली का किंमत, आली. ऑप्शन वरून पण जाता आला असता आपल्याला जर समजलं असतं तर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. 23 नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. 2 डझन पुस्तकाची किंमत किती आहे, 1,728. तर अशा 15 पुस्तकाची किंमत किती. खरेदी किंमत काढायची, 2 डझन म्हणजेच 24 पुस्तक. 24 पुस्तकाची किंमत आहे 1,728. तर 15 पुस्तकाची किंमत किती. सिंपल आहे, 1728 गुणिले किती 15 भागिले किती 24. 3 भाग दिला, 3 5 15, 3 8 24, 8 2 16, 1 उरला, 8 1 8, 4 उरले, 8 संग 48 गुणिले 5, 16 पंचे 80. 80 कोणाकडे दिसतात तुम्हाला इथे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर करून घ्या. 24 नंबरचा प्रश्न आहे. एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती. नफा दिलेला आहे, 150 रुपयाला विकल्यानं 150 रुपये नफा झाला. एक खरेदी किंमत काढा रे. 900 वरती काढताना 900 वरती नाही काढता येणार. 900 वजा काय करावं लागेल, नफा वजा करून घ्यावा लागेल.
म्हणजेच खरेदी किंमत किती झाली तिची 750 रुपये. वरचे 50 टाकले तर 750 रुपये बरोबर. 150 रुपये काय केलेलं आहे त्याच्यामध्ये नफा आहे. वरचे 50 टाकले 800 जमा 900. ओके 900 रुपयाला आपल्याला नफा दिलेला आहे 150. खरेदी किंमत आहे 750. गुणाकारामध्ये किती 100. 0 ने 0 काटला 15 पाचे 75 आणि 5 दोन्ही 10. 20%. 20% लिहून घ्या. जो विद्यार्थी 900 वर काढून तो चुकीचा आहे समजून घ्या. 900 वर काढता येणार नाही समजून घ्या. सोप्या किमती दिल्या नाही म्हणजे लगेच त्याच्यावर काढायचा प्रयत्न करू नका. खरेदी किमतीवर समजून घ्या. खरेदी किमतीवर शेकडा नफा शेकडा तोटा काढला जातो. खरेदी किमतीवरच काढला जातो म्हणून तुम्हाला खरेदी किंमत काढावी लागेल. पंचवीस नंबरचा प्रश्न. एका फळ विक्रेत्याने 10 रुपयाला 5 दराने संत्री खरेदी केली आणि 15 रुपयाला 6 दराने विकली तर किती टक्के नफा होतो. 10 रुपयाला 5 दराने खरेदी केली आणि 15 रुपयाला 6 दराने विकली. तितकंच गुणाकार करून घ्या यांचा. 6 10 60. 15 पाचे 75. 60 रुपयाला खरेदी करायला आहे. नफा झाला 15 रुपये. शेकडा नफा काढायचं म्हणून गुणाकारामध्ये 100. सिंपल सूत्र वापरायचं. 15 चौक 60. 4 ने भाग दिला तर 25. चला 25% शेकडा नफा होईल. 25% पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं पर्याय उत्तर दिसेल. किमती मांडायच्या तिरकस गुणाकार करून वरती किमती लिहायच्या आणि त्याला नंतर सॉल्व्ह करायचं. अशा पद्धतीचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 26 नंबरचा प्रश्न. एक टेबल 7200 रुपयास विकत घेतला. 20% तोटा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती. डायरेक्ट पद्धतीचा वापर करायला लागलो मी. 7200. 20% तोटा झाला म्हणजे विकला 80 रुपयाला. आपल्याला खरेदी किंमत काढायची म्हणजे गुणिले 100. ही झाली त्याची खरेदी किंमत. ए बाबा विकल्याने 7200 रुपयात विकल्याने 20% तोटा झाला. ठीक आहे. आपल्याला याला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर विक्री किमतीवरती आपल्याला शेकडा नफा शेकडा तोटा काढता येत नाही. बरोबर झालं. 100ची वस्तू किती रुपयाला विकली आपण 80 रुपयाला विकली. 7200 रुपयाला वस्तू विकली तर खरेदी किती रुपयाला केली x. एकूण एकच आलं पुन्हा. ठीक आहे. 7200 भागिले किती 80. 0 ने 0 काटला 8 9 72. चला आपल्याकडे ऑप्शन्स तिथे आलेला नाही. ठीक आहे. आपल्याकडे ऑप्शन्स तिथे आलेला नाही. एक करेक्शन करून ऑप्शन्स तिथे टाकून घ्या. 9000 रुपये. ठीक आहे. समजून घ्या. 20% तोटा झाला. 100ची वस्तू इथे विकली 7200 ला विकली तर खरेदी केली x ला. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 0 0 काटला 9 8 8 9 72 होईल. 2 0 लागून जातील. आपल्याकडे ऑप्शन मध्ये आलेलं नाही म्हणून ऑप्शन तिथे चेंज करा. 9000 ऑप्शन्स करून घ्या म्हणजे उत्तर आपलं पर्याय बरोबर येईल. 7200 वरती काढू नका. 7200 ही विक्री किंमत आहे. विक्री किमतीवर शेकडा नफा शेकडा तोटा काढता येत नाही. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय बघा. एक वस्तू 150 रुपयात विकल्याने खरेदीच्या 1/6 तोटा होतो. खरेदीच्या 1/6 तोटा. खरेदीच्या 1/6 काय झालेला आहे तोटा झालेला आहे. बघा 150 रुपयात विकल्याने खरेदीचे 1/6 तोटा झाला. खरेदीच्या 1/6 ही खरेदी किंमत आहे आणि हा तोटा आहे. 150 चे 1/6 काढू नका ते चुकून जाईल. म्हणजे विक्री किंमत किती झाली त्याची. विक्री किंमत झाली 5 रुपये. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या त्या 5 ची किंमत 150 आहे आणि ही विक्री आहे तर विक्री किंमत किती आली तर 5. खरेदी आली 6 तर तोटा आला 1 कारण खरेदीच्या 1/6 तोटा झालेला आहे. मग 5 ची वस्तू 150 तर 6 ची वस्तू किती x. ठीक आहे.
150 गुणिले किती 6 भागिले किती 5, 5 त्रिक 15 आणि 6 त्रिक 18, 180 उत्तर होतं. त्याचं पर्याय क्रमांक 4 बरोबर करून घ्या. त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला पर्याय काढता येतं. 28 नंबरचा प्रश्न बघा काय येतं. 18,700 रुपयाला विकल्याने 15% नुकसान झालं, 15% फायदा होण्यास ती वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे. 18,700 रुपये विक्री किंमत आहे रे, 15% नुकसान झालं म्हणजे 85 रुपयाला विकली. आपल्याला त्याच्यात 15% नफा पाहिजे म्हणजे विकावं लागेल 115 रुपयाला. अशा पद्धतीने आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. 17 न भाग जाईल, 17 एक 17, एक उरला 17 एक 17, 17 पाचे 85, 5 न भाग दिला तिकडे कितीचा जाईल 23चा. 1100 गुणिले 23, 23 एक 23, 3 हातचे आले 2, 23 आणि 2 किती 25, वरचे 2 0 दशाला तसे 25,300. पर्याय क्रमांक 2 जो आहे तो त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तो प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न 29 नंबरचा प्रश्न चालू आहे. 29 नंबरचा प्रश्न, 18 शर्ट 2800 रुपयात विकल्यास 80 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. 2800 रुपयास विकल्यात 80 रुपये तोटा झाला म्हणजेच खरेदी किंमत 2880 भागिले किती आहे 18 करावी लागेल. 6 न भाग जातो का बघा, 6 न जात असेल तर 18 न भाग जात असं 18 न द्या, 18 एक 18 राहिले 10, 18 6 108, पहिल्याला भाग जात नाही म्हणजे काय 18 6 108, 160 रुपये घेऊन टाका. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे त्याचं. 80 रुपये तोटा झाला म्हणून ते प्लस करून त्याला भाग देण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रत्येक शेअरची किंमत तुम्हाला निघून जाईल. 30 नंबरचा प्रश्न आहे. रमेशला 1650 रुपयाच्या बिलावर 14% सूट मिळाली तर ते केवढ्याला मिळाले म्हणले ते 1650 रुपयावरती 14% सूट मिळाली म्हणजे 86 रुपये येईन ते. भागाकारात किती 100. ठीक आहे. 0 ने 0 कटला, 5 न भाग देऊ 5 त्रिक 15, एक उरला 5 त्रिक 15 आणि खाली 5 दोन्ही 10, याला भाग दिला कितीचा जाईल 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6 म्हणजेच 33 गुणिले 43, 3 त्रिक 9, 9 एकक स्थानी असणारा अंक फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीने तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. एक अंकावरूनच आपण तो ठरवलेला आहे. 31 नंबरचा प्रश्न येऊन टाकू. सगळे प्रश्न समजून घ्या, सोपे आहेत. नाही समजल्यास नंतर तुम्ही पुन्हा विचारू शकतात. तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेला आहे. इथं 560 रुपयास विकली बघा. आपल्याला विक्री किमतीवर शेकडा नफा शेकडा तोटा काढता येत नाही. नफा झाला 1/8, विकल्याने विक्रीच्या 1 काय होतो 7 नफा होतो. तर नफा किती म्हणले ते फक्त नफा काढायचा आहे. बघा 560 रुपयाला विकल्याने 1/7 नफा झाला, 7 8 56, 80 रुपये काय झालेले आहे तुम्हाला नफा झालेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. काही छोटे छोटे पण क्वेश्चन्स आहेत जे क्वेश्चन्स तुम्हाला बेसिकली हे क्वेश्चन सोडता आले पाहिजेत. असे मार्क आपले जायला नको. ठीक आहे. 32 नंबरचा प्रश्न काय आहे ते समजून घ्या. एक वस्तू 150 रुपयास विकली, जेवढा तोटा त्याच्या होतो त्याच्या 1.5 नफा ती वस्तू 275 रुपयाला होतो. तो वस्तूची मूळ किंमत किती. आता लक्षात घ्या 150 रुपयाला विकली आणि नंतर किती 275 रुपयाला विकली. 150 रुपयाला विकली आणि इकडे 275 रुपयाला विकली, खरेदी केली. ठीक आहे, विकली दोन्ही पण. मग याच्यात 225 रुपये टाकून बघू आपण आणि तो एकमेकाच्या 1.5 पट होतात का ते चेक करून घेऊ. जर झाले तर ते पर्याय उत्तर बरोबर आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजेच इकडे काय व्हायला लागला तोटा, किती रुपये तोटा व्हायला लागला 225 म्हणजे हे 50 आणि वरचे 25 म्हणजे 75 रुपये. आणि इकडे किती व्हायला लागला रे इकडं 50 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 कडे जाऊ. 150 इथं किती घ्यायचंय तुम्हाला 250, इकडे किती घ्यायचंय तुम्हाला 275. इथे जरी पाहिलं तर हा 100 झाला आणि हा झाला 25.
म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 कडे जा. 175 विकली किती रुपयाला? 150 रुपयाला. बरं, इकडची वस्तू विकलेली कितीला आहे? 275 रुपयाला. इकडं झाला 100, इकडे किती आलं रे? इकडं आलं 25. मग ही 25ची 4 पट झाली. म्हणजे 3 पर्याय चुकीचे. याचा अर्थ चौथा पर्याय आपला बरोबर असायला पाहिजे. आता बघू आपण इकडे चौथा पर्याय बरोबर येते का. तर आपला इकडं झाला 200 रुपये खरेदी किंमत, मूळ किंमत तिची. इकडे गेला 200 किती रुपयाला येतो? 75 रुपयाला. इकडे कितीचा आला तो? 50. आणि इकडे किती आला? 75. ही त्याची दीडपट आहे का? तर ही त्याची दीडपटच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शनचा वापर करायचा होता आणि प्रश्न हा सोडायचा होता. या पद्धतीचा वापर करून सोडवा. नाही समजला प्रश्न तर पुन्हा टाका, तुम्हाला त्याचं विश्लेषण करून पाठवलं जाईल. अशा पद्धतीने मांडणी करा. नफा आणि तोटा दोन्ही काढून घ्या, दोन्ही बाजूचा. 33 नंबरचा प्रश्न. एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन, बाबाने 25 डझन संत्री विकत घेतली. सर्व संत्री 32 रुपये डझन दराने विकली. तर त्याला किती टक्के नफा झाला? 25 डझनने घेतली, 25 रुपयांनी 32 रुपयांनी विकली. मग 25 रुपये डझनने घेतली म्हणजेच खरेदी किंमत 25 रुपये आहे त्याची. आणि काय नफा झाला त्याला? 7 रुपये. टक्केवारीत काढायचं म्हणजे गुणिले 100 झालं. 25 चोक 100 आणि 7 चोक 28. 28% त्याला शेकडा नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 1, 2, 3 जो आहे, पर्याय क्रमांक 3 हा त्यातला पर्याय उत्तर कसा होता? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 34 नंबरचा प्रश्न. अशोकरावांनी एकक, दशक, शतक, हजार, जसा, लाख, दसला, 15 लाख रुपयाला खरेदी केलेला हार 20% नफ्याने विकला तर त्याला किती रक्कम मिळाली? फक्त काय करायचं? नफा काढायचा. किती रक्कम मिळाली म्हणले ते. मग 15 दोन्ही 30. 15,000चे किती काढायचे? 15 लाखाचे 20% काढायचे. 15 लाखाचे 20% म्हणजे किती रुपयाला मिळतो तो? 3 लाख रुपये तुम्हाला नफा झाला. आणि ही किंमत 15 लाख रुपये म्हणजेच टोटल किती झाले? 18 लाख रुपये. तोंडी उत्तर काढता येईल, कारण 15 लाखाचे 10% काढले तर 1.5 लाख रुपये होईल आणि 20% काढले तर 3 लाख रुपये होईल. मग 15 लाख ते आणि 3 लाख हे 15 आणि 3 किती? 18 लाख होतील. तोंडी उत्तर काढता येईल पर्याय क्रमांक 2. 35 नंबरचा प्रश्न काय होता? मोबाईल छापील किमतीवर 12% सूट देतो. 12% काय देतो? सूट. एक मोबाईल 26,400 रुपयाला विकला तर मोबाईलची छापील किंमत किती? 12% सूट देतो म्हणजे 100ची वस्तू किती रुपयाला गेली? ती 88 रुपयाला गेली. विकली केवढ्याला? 26,400 ला. म्हणजे खरेदी किती रुपयाला केली? एक्स. लिहून घ्या. 26,400 गुणाकारात 100 भागाकारात किती? 88. 11च्या पाड्यातल्या संख्या आहेत. 11 दोन्ही 22 राहिले 4. 11 4 44. 11 8 88. ठीक आहे. 8 3 24 म्हणजेच 3 0 0 0 0 म्हणजेच 30,000 रुपये किंमत यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. पुढचा प्रश्न 36 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. एका दुकानदाराने 200 रुपये डझन दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. बर, सर्व वह्या 225 रुपये डझन विकल्या. आता 200 रुपयाने घेतल्या आणि 225 ने विकल्या म्हणजे नफा झाला रे आपल्याला 25 रुपयाचा. किती रुपयावरती? 200 रुपयावरती. गुणाकारात 100. 2 0 2 0 कॅन्सल होईल. 25 चे 2 भाग केले तर 12.5% नफा येईल रे. तोंडी उत्तर काढता येईल. तोंडी सरळ सरळ दिसते आपल्याला. कुठलाही प्रश्न सोडत असताना तुम्हाला त्याचा कन्सेप्ट माहिती असेल तर बेसिकली आपल्याला तो काढता येईल. आणि शेकडा नफा शेकडा तोटा हा सर्व वस्तूवरती काय असतो? सारखा असतो. म्हणून एका वस्तूवर काढला काय आणि 25 वस्तूवर काढला काय, अर्थ एकच आहे. 9 लाख रुपयाला भूखंड खरेदी केला आणि शेकडा 15% नफ्याने विकला तर त्याला किती रुपये मिळतील? आता 9 लाखाचे 10% काढले. 9 लाखाचे 10% मी तोंडी काढायला लागलो रे.
9 लाखाचे 10% काढले तर 90,000 रुपये त्याला ते मिळाले, आणि वरचे 5% काढले तर त्याला ते 45,000 मिळाले. ठीक आहे, 5% ते 45,000. चला जोडून टाका. हे 0 0 0 5 9 4 13 3 हातचा 1 म्हणजे 10,35,000 रुपये त्याला मिळायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 नुसार पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ काढा. हा 10% नफा आणि हा अर्धा त्याच्या 5% नफा, दोघांची बेरीज केली तर 15% नफा डायरेक्ट जोडून द्या. गुणाकार भागाकार करत बसू नका. सिंपल स्टेप मध्ये जा, सोडवायला सोपं जाईल. कारण आपण खरेदी किमतीवर शेकडा नफा शेकडा तोटा किंमत डायरेक्ट काढू शकतो, हे समजून घ्या. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन संत्री खरेदी केली. 1 डझन संत्री खराब झाली. सर्व संत्री 6 रुपयात 1 याप्रमाणे विकली. आता 48 रुपये डझन, 48 रुपये डझन याचा अर्थ 48 भागिले किती 12 म्हणजे 12 चोक 48, 4 रुपये प्रति किंमत झाली त्याची. 4 रुपये प्रति किंमत. उरलेली संत्री 6 रुपयात 1 याप्रमाणे विकली म्हणजे 2 रुपयाचा नफा झाला रे त्याला. फक्त व्यवहाराचा नफा काढायला सांगितलाय, शेकडा नफा काढायला सांगितलेला नाही. बर, मग आपण काय करू, 48 गुणिले 48 किती रुपयाची संत्री झाली ते काढून घेऊ. मग 48 गुणिले 48 म्हणजे 48 चा वर्ग करायचा असेल. मग 48 चा वर्ग काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. 48 गुणिले 48 हा 48 चा वर्ग आहे 2304 रुपये. बर, खरेदी झाली. 1 डझन संत्री खराब झाली म्हणजे 47 डझन संत्री आहे त्याच्याकडे. बर, उरलेली सर्व संत्री 6 रुपयात 1 प्रमाणे विकली. आता 47 डझन आहेत, प्रत्येकामध्ये 12 संत्री आहेत, त्याच्यात 12 ने गुणावं लागेल आणि गुणिले 6 करावं लागेल. यांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार तुम्हाला किती येतो, तर तो येतो 3,384. म्हणजे बाकीचा त्याला नफा झालेला आहे 3,384 वजा करून घ्या 2,304. 4 मधून 4 गेला 0, 8 80 रुपये ज्याच्याकडे ते उत्तर आहे. इकडे काय 0, इकडे 1, 1,080 रुपये नफा झाला रे त्याला. 1,080 रुपये काय झालेला आहे, नफा झालेला आहे. 39 नंबरचा प्रश्न. दोन वस्तू प्रत्येकी 1485 रुपयाला विकल्याने एका 10% नफा आणि एका 10% तोटा झाला. व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो. सेम असेल तर x वर्ग भागिले 100 बरोबर तोटा होत असतो तुम्हाला. म्हणजेच 100 भागिले 100 बरोबर किती होतो 1% तोटा. 1% तोटा कुठे दिसतो तुम्हाला, 1% तोटा 1.0 म्हणजे 1% तोटा होईल तिथं. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 40 नंबरचा प्रश्न. विकासने एक घड्याळ 6,540 रुपये व दुसरं घड्याळ 3,460 रुपयाला खरेदी केले. दोन्ही घड्याळ त्याने 10,900 रुपयाला विकली तर शेकडा नफा अथवा तोटा किती झाला. आधी खरेदी किंमत किती झाली बघून घेऊ. 6,540 अधिक 3,460, दोघांची खरेदी किंमत किती झाली ते बघून घ्या. 0 6 10 0 हातचा 1 5 5 10 0 हातचा 1 6 3 9 1 10. 10,000 खरेदी केली आणि 10,900 रुपयात विकले म्हणजे 900 रुपये नफा झाला त्याला. किती रुपयावर, 10,000 रुपये. शेकडा नफा काढायचा म्हणून गुणिले 100. 2 0 2 0 कॅन्सल होईल. 2 0 2 0 कॅन्सल होईल. 9% काय होईल त्याच्यामध्ये नफा होतो. शेकडा नफा 9% होतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. कारण टोटल खरेदी किंमत झाली 10,000, विकले त्याने 10,900 रुपयाला. खरेदी किंमत काढणं महत्वाचं होती तर बाकी काही नाही. 41 नंबरचा प्रश्न आहे. सगळे प्रश्न जवळपास कव्हर केलेले आहेत त्यामुळं सर्व प्रश्न व्यवस्थित चेक करून घ्या. कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. कॅमेरा 4,600 विकला म्हणजे 100ची वस्तू विकली केवढ्याला 92 रुपयाला. 8% सूटनं 4,600 रुपयाला विकली म्हणजे खरेदी किती रुपयाला केली x.
100 गुणिले 4600 भागाकारात किती 92. 23 चा पाडापाठ करून ठेवा. 23 दुनी 46, 23 चौक 92. 4 न भाग दिला कितीचा जाईल इकडं 25 चा. म्हणजेच 25 गुणिले किती 200. 25 दुनी 50. 0 0 जशाला तसे 5000 रुपये यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आहे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे होते. 41 नंबरचा प्रश्न आपल्या इथे कंप्लीट झालेला आहे. 42 नंबरचा प्रश्न. सुरेश रावांनी एक वस्तू किती रुपयाला बघा 962 रुपयाला विकली तर शेकडा 9% काय झाला नफा. वस्तूची खरेदी किंमत किती. 1962 रुपयाला विकली 9% नफा झाला म्हणजे 109 रुपये घ्या. खरेदी किंमत काढायची म्हणजे डायरेक्ट गुणाकारात 100 घेऊन टाका. 109 ची किती पट आहे ते तुम्हाला चेक करावी लागेल. ऑप्शनचा विचार करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. तर ही जी काय आहे तर ही किती पट आहे तर 8 पट आहे. इथं 8 वाला दिसतो ना 9 दुनी 18 इथं 8 यायला पाहिजे होता ते बघा इकडं. तर या पद्धतीने तुम्हाला ती 18 पट असेल. 18 गुणिले 100 बरोबर उत्तर यायला पाहिजे तसं 1800. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर गेलात तर हे सगळे प्रश्न तुम्हाला वेळेमध्ये सॉल्व्ह होतील. काही अडचणी आल्या आणि भाग छोटे छोटे द्या. व्हिडिओ खूप मोठा होत असल्या कारणाने आपण थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला यायला पाहिजे. मी सगळं कॅल्क्युलेशन मांडत बसणार नाही. तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन जे आहे ते सॉल्व्ह करून घ्या. एका शेतकऱ्यास एक कृषी पंप शेकडा 12% सूट मिळाल्यानंतर 6600 रुपयाला मिळाला. म्हणजे 100ची वस्तू त्याला किती रुपयाला मिळाली 88 रुपयाला मिळाली. 6600 रुपयाला मिळाला तर छापील किंमत किती होती त्याची x. म्हणजे 100 गुणिले किती 6600 भागाकारात किती 88. 11 ने कटणाऱ्या संख्या आहेत रे. 11 सकी 66 11 8 88. 6 0 0 0 0 खाली इकडं 8 8 7 56 राहिले किती 4 8 पंचे 40 0 0. 7500 जो काही दिसतो पर्याय क्रमांक 1 आहे तर हा पर्याय क्रमांक 1 त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येतो. 43 नंबरचा प्रश्न. रोहितने 3.50 पैशाला एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल खरेदी केल्या. बर सर्व पेन्सिल 150 रुपयाला विकल्या तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला. 3.5 रुपयाला एक या पद्धतीनं 12 डझन पेन्सिल खरेदी केल्या. सॉरी 3 डझन गुणिले 3 ही झाली त्याची खरेदी किंमत. खरेदी किंमत किती यायला लागली ते काढून घेऊ. 12 पंचे 60 ला 0 40 6 12 36 आणि 6 किती 42. एका संख्येनंतर दशांश तर एका संख्येनंतर दशांश गुणिले 3. 3 दोन्ही 6 4 3 12 126 रुपये खरेदी किंमत झाली त्याची. आता 126 रुपये खरेदी किंमत आहे आणि विकल्या त्याने 150 रुपयाला. विक्री किंमत किती त्याची 150 रुपये. याचा अर्थ दोघांचा गॅप म्हणजे आपला नफा आहे. अलग लक्षामध्ये खरेदी केली विक्री केली म्हणजेच तुम्हाला 24 रुपये त्यामध्ये काय झालाय नफा. पर्याय क्रमांक 2 हा जो दिसतो तो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे. व्यवस्थितपणे गोल करा कारण सोपे सोपे प्रश्न म्हणून चुकवू नका. 5 रेडिओ ची विक्री 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे. लक्षात घ्या. म्हणजे 5 विकायला लागलाय आणि खरेदी करायला आहे 6. म्हणजे 5 विकले कीच त्याला नफा झाला एका रेडिओचा. त्याने 100 आणले असते तर कितीचा झाला असता x. 5x बरोबर 100 तर 5 दुनी 10 20% नफा झाला त्याला. 20% नफा होतो. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 46 नंबरचा प्रश्न. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा. पूर्ण प्रश्न चेक करून घ्या. एक वस्तू 255 रुपयाला विकल्यामुळे 15% तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती. डायरेक्ट सोडतो मी 255 तोटा झाला 15% म्हणजे 85 रुपयाला गेली गुणिले किती 100.
भाग देऊन टाकू. 5 5 25, 5 1 5, खाली कितीचा जाईल 17चा गुणिले 0. 17 1 17, 17 3 51, म्हणजेच 300 रुपये येईल रे. पर्याय क्रमांक 4 दिसतो तुम्हाला 300 रुपये. वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 300 रुपये असायला पाहिजे. पुढचा प्रश्न 47 नंबरचा प्रश्न आहे. इक्बालनं 25,000 रुपयात एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. दुरुस्तीसाठी 8,500 रुपये आणि रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला आणि ती गाडी 38,500 रुपयाला विकली. बर, 25,000 घेतली, ठीक आहे, खरेदी 8,500 रुपये, दुरुस्तीसाठी खर्च 2,500 रुपयाचा, रंग, ही झाली टोटल खरेदी किंमत. टोटल खरेदी किंमत किती आली? तर 0 0, 5 5 10 ला 0, हातचा आला 1, 8 2 10, 15 1 16, 6 हातचा आला 1. 36,000 रुपये खरेदी किंमत झाली. आणि विक्री किंमत किती तिची? विक्री किंमत आहे 38,500 रुपये. म्हणजेच 2,500 रुपये जे काही वरचे उरलेले आहेत ते त्याच्या नफ्याचे 2,500 रुपये त्याला काय झालेलं आहे? व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. 48 नंबरचा प्रश्न, 2च प्रश्न राहिले, सगळे प्रश्न पाहून घ्या. ठीक आहे. जावेदनं दिलेला प्रश्न आहे. जावेदनं 3,000 रुपयाला एक याप्रमाणे 10 पेट्या खरेदी केल्या. बर, त्यातील काही आंबे नसल्यामुळे 1,200 रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. 1,200 रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. तर या व्यवहारात किती टक्के तोटा झाला? 3,000ला घेतल्या 10 पेट्या, काही नसल्यामुळे 1,200 रुपयाला, म्हणजे डायरेक्ट सोडता येईल रे आपल्याला. 1,800 रुपयाचं त्याचं नुकसान झालं. किती रुपयावरती? 3,000 रुपयावरती, गुणिले 100. 2 0 2 0 कॅन्सल होईल, 0 ने 0 सुद्धा कॅन्सल होईल. 3 6 18, 60% त्याला नुकसान होईल रे व्यवहारामुळे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. अशा पद्धतीनं हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रत्येक टॉपिक वाईज असे प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येकाचे व्हिडिओ पण आपण ते टाकलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. अतिशय दर्जेदार प्रश्न हे 2 शेवटचे. सगळे प्रश्न समजून घ्या. 6 सीताफळाच्या किमतीत 2 आंबे येतात. 6 सीताफळ बरोबर 2 आंबे. ठीक आहे. बर, पुढं एका कलिंगडच्या किमतीत 3 आंबे येतात. एक कलिंगडच्या किमतीत 3 आंबे येतात. बर, एकाने 18 रुपये देऊन 2 कलिंगड घेतली. 2 कलिंगड बरोबर 18 रुपये, तर एक कलिंगड बरोबर किती? 9 रुपये. 9 रुपयाला एक कलिंगड पडलं त्याला. आता एका कलिंगडामध्ये 3 आंबे यायला लागले, म्हणजे 9 बरोबर 3 आंबे म्हणू आपण त्याला. म्हणजे एक आंब्याची किंमत आहे, एका आंब्याची किंमत आहे 9 भागिले 3, म्हणजे 3 रुपये. बर, उलट जायचं आहे आपल्याला. 3 रुपयाला एक आंबा, तर बघा 2 आंब्याची किंमत बरोबर 6 सीताफळे. 6 सीताफळ बरोबर 3 दोन्ही 6, 6 रुपये येईल ती. म्हणजेच एक सीताफळ जर घ्यायचं म्हटलं तर 1 रुपया लागतो. अशा पद्धतीने तुम्हाला सोडायचं होतं. तर त्यांनी सांगितले 4 आंबे. आता 4 आंबे म्हणजे 4 गुणिले 3 12. बर, आणि 10 सीताफळ म्हणजे 10 गुणिला 1 म्हणजे 4 3 12 असा होईल तो. आणि इकडे 10 म्हणजे दोघांची बेरीज केली तर 22 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं. एक 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 स्टेप मांडा. जे शेवटी दिलेलं आहे ते तो सोडण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपण उत्तराकडे जातो. शेवटचा प्रश्न या टेस्ट सिरीज मधला, नफा आणि तोटा या सिरीज मधला शेवटचा प्रश्न आपण इथे घेत आहोत. छापील किमतीवरून घेतलेला हा प्रश्न आहे. सगळे प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या. ते अडचण आल्यास आम्हाला संपर्क करून घ्या. छापील किंमत 180 रुपये 153 रुपयाला विकला. 180 रुपयामधून 153 रुपये गेले. बाकीची सूट मिळाली तुम्हाला. किती रुपये सूट मिळाली ते काढून घेऊ. 10तून 3 गेले तर 7, इतर राहिले 7, 7 5 गेले तर 2, 27 रुपयाची सूट मिळाली. शेकडा सूट म्हणले ते 27. छापील किमतीवर असते म्हणून 180 गुणाकारात
100. 9 न भाग द्या, 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18, म्हणजेच 3000 भागिले 20. 0 ने 0 कटला, भाग दिला किती येईल? 15%. याला भाग कटला नाही आपला, ठीक आहे. 9 न भाग देऊ, 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18, 20 पंचे 100, म्हणजेच 3 गुणिले 5 बरोबर 15% घेऊन टाका. भाग कुठला नव्हता आपल्या व्यवस्थित, 15% पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं. तर हे 50 प्रश्न आहेत नफा आणि तोटा या भागावरून. अतिशय दर्जेदार प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे सोडवा. याची PDF जी आहे ती 9405 82 87 42 यावर तुम्हाला याची ओरिजिनल जी काही PDF आहे ही टाकली जाईल. तसेच MH21 भारती सर या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व जे काही भाग आहे हा फ्रीमध्ये मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.